श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. मित्रांनो, कल्पना करा, एक असे ऋषी ज्यांनी संपूर्ण सृष्टी वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण दिले आणि त्यांच्या हाडांपासून बनलं एक असं शस्त्र ज्याने एका अजेय राक्षसाचा अंत केला. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महर्षी दधीची यांच्या अद्वितीय त्यागाची कथा. एक विनंती, जर व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे. धन्यवाद. महर्षी दधीची हे ऋषी अथर्वण आणि त्यांची पत्नी चित्ती यांचे पुत्र होते. असे म्हणतात की या अथर्वण ऋषींनी अथर्व वेद निर्माण केला. दधीची हे अत्यंत हुशार आणि देवभक्त होते. त्यांनी शास्त्राचे अध्ययन करून प्रचंड ज्ञान मिळवले होते. एकदा ते क्षुप या राजाने आयोजित केलेल्या वादविवादात पराभूत झाले. त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी महादेवाचे तप आरंभ केले. अनेक वर्ष तप केल्यानंतर महादेवाने प्रसन्न होऊन त्यांना असा वर दिला की ते कधीही अपमानित होणार नाहीत. त्यांना इच्छा मरण मिळेल. त्यांचे शरीर अतिशय कणखर होऊन हाडे इंद्राच्या वज्राहूनही कठीण होतील. महादेवाकडून वरदान मिळाल्यामुळे दधीची अतिशय आनंदित झाले आणि आपल्या आश्रमात परतले. त्यानंतर पुन्हा कधीही वादविवादात ते पराभूत झाले नाहीत. पुढे बऱ्याच वर्षांनी एक वृत्र या नावाचा राक्षस लोकांना आणि देवांना त्रास देऊ लागला. त्याने नद्यांचे पाणी अडवून सर्वांचं जगणं कठीण करून ठेवलं. इंद्र हा पर्जन्य देव आहे, त्यामुळे या राक्षसाचा बंदोबस्त करणे त्याला भाग होते. इंद्राने वृत्र राक्षसाशी युद्ध सुरू केले, पण इंद्र त्या राक्षसाला मारू शकला नाही. याचे कारण म्हणजे वृत्र राक्षसाला ब्रह्मदेवाकडून असे वरदान मिळाले होते की त्याला लोखंड, लाकूड किंवा दगडाने बनवलेल्या कुठल्याही शस्त्राने मरण येणार नाही. सर्व शस्त्रांमध्ये यापैकी कशाचा तरी वापर आवश्यक असतोच. त्यामुळे वृत्र राक्षसाला मारणे अशक्यप्राय झाले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी इंद्राला दधीची ऋषींची आणि त्यांना मिळालेल्या महादेवाच्या आशीर्वादाची आठवण करून दिली. तेव्हा देवराज इंद्रासहित सर्व देव दधीची ऋषींना भेटून त्यांनी ऋषींना सगळी परिस्थिती सांगितली. देवांचे म्हणणे ऐकल्यानंतर दधीची ऋषींनी ताबडतोब हे जाणले की त्यांनी प्राण त्यागून देवांना आपले हाडे दिली नाहीत तर वृत्र राक्षसाला मारता येणार नाही आणि सर्व सृष्टी धोक्यात येईल. जगाच्या कल्याणासाठी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून दधीची ऋषींनी आश्रमातच एक प्रचंड अग्नी निर्माण केला आणि त्यात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या देहाची राख झाली. त्यांच्या या निस्वार्थ कृत्याने देव आश्चर्यचकित झाले. त्याच क्षणी भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी दधीची ऋषींच्या अस्थींचे शक्तिशाली शस्त्रांमध्ये रूपांतर केले, ज्यामध्ये त्यांच्या पाठीच्या कण्यांपासून बनवलेल्या वज्राचाही समावेश होता, जे इंद्रदेवाला देण्यात आले. या शस्त्रांच्या सहाय्याने देवांना बलाढ्य वृत्रासुरासह सर्व राक्षसांना पराभूत करण्याची शक्ती मिळाली. याच वज्राचा वापर करून इंद्राने वृत्र राक्षसाचा वध केला आणि सृष्टीवरचे संकट दूर केले. पण महर्षी दधीची यांनी जेव्हा आपले प्राण त्यागले तेव्हा त्यांची पत्नी गभस्तिनी, तिचे दुसरे नाव स्वरचा असे होते, त्या आश्रमात उपस्थित नव्हत्या आणि त्या गरोदर होत्या. त्या परत आल्या आणि त्यांना झालेला प्रकार कळला. तेव्हा त्यांना ते दुःख सहन झाले नाही. त्यांनीही आपल्या पतींसोबतच
प्राणत्याग करण्याचा निश्चय केला. आपला गर्भ त्यांनी जवळच्याच पिंपळाच्या वृक्षाखालील ढोलीमध्ये ठेवला आणि त्यांनीही हे जग सोडले आणि स्वर्गात आपल्या पतीजवळ गेल्या. पुढे त्या बाळाचे नाव पिंपळाच्या झाडावरून पिप्पलाद असे पडले. पिप्पलाद ऋषींची जन्मकथा आणि जीवनचरित्र आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवावे. महर्षी दधीची यांची कथा ही सर्वोच्च त्याग आणि निस्वार्थतेचे एक कालातीत उदाहरण आहे. धर्माच्या रक्षणासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्याची त्यांची तयारी हिंदू पौराणिक कथांमध्ये सद्गुणांचे प्रतीक म्हणून गौरविले जाते. त्यांच्या कथेतून आपण निस्वार्थ कृतींचा गहन प्रभाव आणि अशा उदात्त कार्यांना आधार देणाऱ्या दैवी शक्तींबद्दल शिकतो. महर्षी दधीचींचा वारसा आजही औदार्य, त्याग आणि धर्माप्रती अढळ निष्ठा या मूल्यांची प्रेरणा आणि शिकवण देत आहे. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.